चांदूर बाजार येथे संचारबंदीमध्ये सर्रासपणे वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे। अनेक दिवसांपासून संचारबंदी असूनही येथे वाळू तस्कर कोणालाही न जुमानता सर्रासपणे रेती तस्करी करीत आहे। यावेळी तहसीलदार व पोलिसांच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली। कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले असून या महामारीचे देशात वाढते संक्रमण पाहता केंद्र सरकारने देशव्यापी संचारबंदी लागू केली। या महामारीला वेळीच रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासन रात्रंदिवस एक करून काम करीत आहे। देशावर आलेल्या संकटाच्या काळात समाजभान नसणारे वाळू तस्कर आपल्या आर्थिक फायद्यासाठी प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून संचारबंदीतही बेलोरा परिसरात वाळू तस्करी करीत असल्याचं चित्र विदर्भ न्यूजच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे। अशाच घटनेत बेलोरा येथे कोरोना संदर्भात महसूल विभागाकडून जागृती सुरू असताना यावेळी आजूबाजूच्या परिसरात पोलिसाची गस्त सुरू होती। अचानक देव नदीच्या नदीपात्रात ऐन दुपारी अवैधपणे वाळू तस्करी सुरू असल्याचे पोलिसांना दिसताच वाळू तस्करीबाबत पोलिसांकडून तहसीलदार तलाठी यांना माहिती देण्यात आली। लगेच तत्परतेने महसूल विभागाने पोलिसांच्या मदतीने तस्करीवर संयुक्त कारवाई करीत वाळूने भरलेला ट्रक जप्त केला। वाळू तस्करीत वापरण्यात आलेल्या ट्रकचे मालक बेलोरा ग्रामपंचायतचे उपसरपंच भैया उर्फ मंगेश दिगंबर ठाकरे हे असून त्यांच्यावर राजकीय मोठे वरदहस्त असल्याचे बोलले जाते। सध्या देशात कोरोना विषाणू संदर्भात बरीच होम क्वारंटाईन राहण्याचे शासनाने निर्देश सोबतच जिल्ह्यात कलम 144 लागू असताना सुद्धा वाळू तस्कराने संचारबंदीचे उल्लंघन करून अवैध वाळूचे उत्खनन करून वाहतूक करीत असल्याने पोलिसांनी भारतीय दंड संहिता भांदवी 379 अन्वये गुन्हा नोंदवून वाळूने भरलेला ट्रक जप्त केला आहे। विदर्भ न्यूज करिता चांदूर बाजारवरून नकुल सोनार।